श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या सर्व शिष्यांना तीर्थयात्रा करण्यासाठी सांगावं, आपला विचारही त्यांच्यासमोर प्रकट करावा आणि बहुधान्य नाम संवत्सरासी आपण श्रीशैल्याशी येऊन आम्हाला भेटावे असाही निर्वाळा त्यांना दिला। शिष्यांची असणारी संदिग्ध स्थिती पाहून स्वामी त्यांना विचारतायत, आपल्याला काही प्रश्न आहे का? त्यावेळेला शिष्यांनी महाराजांना विनंती केली आहे, शिष्य विनविती श्री गुरुसी तुमचे वाक्य प्रमाण आम्हासी जातो आम्ही भरवसी करू तीर्थे भूमीवरी। श्री गुरुवाक्य जो न करी तो पडे रवरव घोरी त्याचे घर यमपुरी अखंड नरक भोगी जाण। महाराज, आपल्या सांगण्याप्रमाणे आम्ही तीर्थयात्रा करतो, पण कुठल्या तीर्थांना जावे हे जर आपण सांगू शकलात तर आम्हाला तीर्थयात्रा करणं सोपं होईल। आणि आपण सर्वात मोठं तीर्थ आम्हाला प्राप्त झालेलं असताना या तीर्थांना जाण्याची काय गरज आहे? कशासाठी जायचं? एक सद्गुरु तीर्थ प्राप्त झाल्यानंतर अन्य कुठल्या तीर्थामध्ये जाऊन पापक्षालन करावं, शुद्ध व्हावं असं शिल्लक राहतच नाही। मग महाराज, आपण या तीर्थांना आम्हाला जाण्याचं का म्हणून सांगत आहात? त्यावेळेला स्वामींनी या तीर्थांचा महिमा गात असताना जर आपण स्वामींनी सांगितलेल्या या सगळ्या तीर्थांचा विचार केला तर आपल्याला जाणीव होईल, म्हणजे स्वामींनी जे जे तीर्थ सांगितलंय त्या तीर्थाची व्याप्ती केवढी आहे, ते किती योजन आहे, ते किती गावं आहे, त्याची प्रदक्षिणा किती मोठी आहे, त्या त्या स्थानावरती किती किती गावं वसलेली आहेत, एवढा बारीक विचार स्वामींनी या तीर्थक्षेत्रांच्या बद्दल सांगितलेला आहे। हे सांगत असताना संन्याशी नुसताच संन्यास घेऊन थांबत राहत नसतो, तर समाज उद्धार करण्यासाठी म्हणून त्यांनी घेतलेलं ते एक व्रत असतो। आपल्या देहाचा विचार सोडून अन्य देहांना देहातीत बनवणं आणि ईश्वराभिमुख करणं हा त्याचा प्रमुख उद्देश झालेला असतो। देहबुद्धीच्या पलीकडे गेलेला असल्या कारणाने
शरीराच्या चोचल्यांमध्ये तो अडकलेला नसतो. जे परमपद प्राप्त आपल्याला झालेलं आहे, जी गोडी आपल्याला प्राप्त झालेली आहे, ती गोडी आपल्यासारखीच इतरांनाही प्राप्त व्हावी आणि त्यांनाही या संसार समुद्रातनं पार करून भगवान महाविष्णूंचं, भगवान नारायणांचं, भगवान कर्पूरनाथांचं दर्शन घडवावं, ब्रह्मपदाची प्राप्ती करून द्यावी, इहलोकी सुख उपभोगून परलोकीही सुखाची प्राप्ती करून द्यावी, या उद्देशाने संन्यस्त कार्यरत असतो. आणि त्याच्यासाठी शिष्याची धारणा आणि मानसिकता तयार करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा कराव्यात, या उद्देशाने स्वामींनी हा केलेला त्यांना उपदेश आहे. तीर्थक्षेत्रावरती अनेक साधू सत्पुरुषांचा सहवास लाभतो. अनेक तापसी त्या ठिकाणी तपश्चर्या करत असतात. त्यांच्याबरोबर विद्वत चर्चा, योग्य अयोग्य यांचा निवाडा, श्रेयस्कर आणि प्रेयस्कर असणाऱ्या गोष्टींच्या बद्दलचा निवाडा, कार्य कसं करायचं असतं, उपासना कशी करायची असते, साधना कशी करायची असते, प्रपंच चालवत असताना तो कसा चालवायचा असतो, या सर्वाचं दर्शन तीर्थयात्रेमध्ये घडत असतं. आणि याच्यातनं मानवी विचारसरणी, मानवी धारणा ही परिपक्व होत असते, सर्वंकष होत असते. म्हणून स्वामी त्यांना तीर्थयात्रा करायला सांगतायत. याचा अर्थ स्वामी या सगळ्यांना ही तीर्थयात्रा करण्याच्या अगोदर या सर्व तीर्थयात्रा करून पावलेले आहेत. आणि नुसते पावलेले नाहीत तर तिथला सर्व इतिहास जाणून आहेत. सर्व इतिहास सांगणं अवघड आहे, किंवा त्यांनी सांगितलेली सर्व तीर्थही सांगणं अवघड आहे. परंतु त्याच्यावरनं स्वामींची असणारी प्रगल्भता लक्षात येते. या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात, तेथे जावे तुम्ही त्वरित, गंगा भागीरथी सेवावया. भागीरथी तटाक यात्रा, 60 योजने पवित्रा, 60 कृच्छ फळ पवित्रा, प्रयाग गंगाद्वारी द्विगुण. स्वामींनी एकेका तीर्थाचं वैशिष्ट्य सांगितलंय. गंगा आहे, भागीरथी आहे, यमुना आहे, सरस्वती आहे. सरस्वती म्हणजे गंगा भूमीवरही असे सांगा, 24 गावे जागा, स्नान करावे तटाकी. तिची तटाक यात्रा म्हणजे तिची प्रदक्षिणा ही किती अंतराची आहे याच्या सहित स्वामींनी हा सगळा निर्वाळा दिलाय. करुणा नदी कुशावर्ती, श्रुत कृष्णा वेणी ख्याती, विस्तदा नदी शरावती, असती नद्या मनोहर. आपल्या शिष्यांना सांगत असताना स्वामी गंगा, यमुना, सरस्वती, भागीरथी यासारख्या अनेक नद्यांचं वैशिष्ट्य सांगतायत. गोदावरी तटाकेसी, योजने 6 परियसी, तेथील महिमा आहे ऐसी, वाजपेय यज्ञ समपुण्य. सव्यापसव्य वेळा तिनी, तटाक यात्रा एकाग्रपणी, स्नान करिता होय ज्ञानी, महापातकी शुद्ध होय. स्वामींनी प्रत्येक तीर्थावरती जेवढी जेवढी गावं आहेत तेवढ्या तेवढ्या पद्धतीची पातकं नाहीसी होऊ शकतात
याचा निर्वाळा दिलाय. अमरजा संगमात कोटी तीर्थे असती ख्यात, वृक्ष तेथे असे अश्वत्थ, कल्पवृक्ष तोची जाणा. अमरजा संगमावरती अश्वत्थ वृक्षाची ख्याती आहे. ज्या वृक्षाची ख्याती सांगताना स्वामी सांगतात, तया अश्वत्था सन्मुखेसी नृसिंहतीर्थ परियेसी, तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे, तया पूर्व भागेसी तीर्थ पाप विनाशी, तदनंतर परियेसी रुद्रपाद तीर्थ असे. स्वामींनी त्या अश्वत्थ वृक्षाबद्दल सांगितलेलं हे वैशिष्ट्य, तसंच तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थान तपोनिधी, मलप्रभा संगमी आधी पापे जाती शतजन्मांची. तुंगभद्रा नदीवरती जर आपण यात्रा केली, स्नान केलं, तिथं तपाचरण केलं, तर आपली शतजन्मांची पापं नाहीशी होतील असा निर्वाळा सांगितलाय. कर्कराशी सूर्य येता, मलप्रभा कृष्णा संयुता, सर्वजन स्नान करिता, ब्रह्महत्यादी पापे जाती. भीमा कृष्णा संगमेसी, स्नान करिता परियेसी, 7 जन्म विप्रवंशी, उपजे नर परियेसा. तीर्थांच्या ठिकाणी असणारा हा महिमा गाताना एकेका तीर्थावरती स्नान केलं तर काय काय होऊ शकतं. त्या तीर्थावरती जर वसती केली, तिथं जर तपश्चर्या केली तर काय फळं मिळतात. भारतीय तत्वज्ञानात असा एक विचार आहे, एखादी उपासना घरामध्ये केल्यानंतर जे फळ मिळतं त्याच्या 10 पट फळ हे देवळामध्ये जाऊन भगवंताच्या सान्निध्यामध्ये जर केलं तर पदरामध्ये पडतं. त्याच्या 10 पट फळ एखाद्या तीर्थावरती जाऊन जर ती उपासना केली तर त्याच्या 10 पट फळ मिळतं. आणि ती उपासना एखाद्या सद्गुरूंच्या चरणाशी राहून जर केली तर त्याच्या 100 फळ मिळतं असा निर्वाळा दिला. याचा अर्थ घरामध्ये वातावरणाची शुद्धी त्याच्यापेक्षा 100 ही तीर्थावर मंदिरामध्ये शुद्धी असते. त्याच्या 100 शुद्धी ही तीर्थावरती असते आणि त्याच्या 100 शुद्धी ही सद्गुरू चरणांवरती असते. असा एक निर्वाळा भारतीय विचारसरणीमध्ये आपल्याला दिसून येतो. या नात्याने स्वामी सांगतायत, कृष्णा प्रवाहात अमरापूर प्रख्यात, पंचगंगा संगमी स्नात, प्रयागाहुनी अधिक पुण्य. प्रख्यात ते स्थानी अनुष्ठिता दिवस तिनी, अखिलाभीष्ट पावोनी पावती त्वरित परमार्थ. अशा तीर्थांवरती जर तुम्ही तपश्चर्या केली, स्नान केली तर खऱ्या अर्थाने ब्रह्महत्यादिक पातकसुद्धा नष्ट होण्याची क्षमता आहे. अनंत जन्मांची पातकं नष्ट होऊ शकतात. उत्तम कुळामध्ये जन्म प्राप्त होऊ शकतो. आपली साधना वृद्धिंगत होऊ शकते. कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्नतयासी गायत्री, श्वेतशृंगी प्रख्याती, उत्तरवाहिनी कृष्णा असे. तया स्थानी स्नान करिता, काशीहुनी अधिकता, एक मंत्र तेथे जपता, कोटी गुण फळ असे. केवढा महिमा सांगितलाय. आई भगवती कृष्णा मैयाच्या काठावरती जर तुम्ही एखादा मंत्र जपला तर कोटी वेळा म्हटल्याचं फळ तुमच्या पदरामध्ये पडतं.
असा प्रत्येक तीर्थाचा महिमा आहे. महाबळाचे दर्शन, 60 यज्ञांचे पुण्य जाण, श्रीगिरीचे पाहता चरण, नाही जन्म मागुता. असं तीर्थक्षेत्रांचं वर्णन केलं आणि सर्वांना तीर्थक्षेत्रांवरती जाऊन तपश्चर्या करून, तपाचरण करून, प्रत्येक तीर्थाचं दर्शन घेऊन मला श्रीशैल्याला येऊन आपण भेटावं असं स्वामींनी सांगावं. याच्यातले 6 शिष्य तीर्थयात्रा करायला जातात, पण एक शिष्य स्वामींना सोडून मात्र जात नाही, स्वामींच्या जवळ राहतो. तो म्हणजे सिद्धमुनी, जे आपल्याला ही कथा नामकरणीचा आधार घेऊन सांगतायत. ते सिद्धमुनी स्वामींच्या जवळ आहेत. स्वामी श्रीशैल्याला वास्तव्य करून आहेत. अशा वेळेला कोणी एक ब्राह्मण मुनिराज आहे, भगवान कर्पूरनाथांचं दर्शन घेतोय आणि तिथल्या परिसरामध्ये फिरत असताना एका गुहेमध्ये कोणी तापसी बसलेला त्याने बघावा. साहजिक येतो त्या ठिकाणी जावा. श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची ती स्वारी आहे. समोर जाऊन बसला, स्वामींच्याकडे बघतोय, स्वामीही त्याच्याकडे बघतायत. बराच वेळ दोघं एकमेकाकडे फक्त बघतच होते. दोघांच्या मध्ये कुठलाही संवाद नाही होते. अशा वेळेला स्वामींनी त्याला विचारावं, आपण कोण म्हणायचे? त्यावेळेला मी एक तापसी आहे, विप्रवर आहे, मुनिवर आहे आणि आपल्याजवळ आलेलो आहे. आपण मला ज्ञान द्यावं अशी इच्छा आहे. ऐकुनी मुनीचे वचन, श्री गुरु पुसती हासोन, पावलासी केवी मुनीपण, गुरुविणे सांग मज. स्वामी हसले आणि त्याला विचारतायत, सद्गुरूच्या अनुग्रहाशिवाय तू मुनीपणाला धारण कसा काय करू शकलास? ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती, मुनीच्या डोळा अश्रू येती, दुःखे दाटला अमित चित्ती, ऐके स्वामी गुरुराया. म्हणून त्यांनी स्वामींना ते शब्द ऐकल्यानंतर नतमस्तक व्हावं, रडायला लागला आणि आपली कथा स्वामींच्या समोर प्रकट करायला लागला. स्वामींना तो आपली कथा सांगतोय, मला मिळालेला गुरु कसा होता आणि त्याला सोडून मी आपल्यासमोर कसा आलोय, हे तो स्वामींना विदित करतोय, सांगतोय. आणि त्यावरती स्वामी त्याला उत्तर देत आहे. अर्थातच ते आपण उद्याच्या प्रवचनात ऐकणार आहोत. तोपर्यंत झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू, मागणं मागू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.